मेघनांना हा प्रसाद द्यायला गेलो होतो हो. हल्ला का मग तिने प्रसाद? नाही ना, म्हणजे माझी इच्छा होती हो की मेघनानी माझ्या समोर हा प्रसाद खावा, पण तिकडे जाऊन बघतो तर काय त्या 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 विचित्रामध्ये गुंतलेल्या. पण पुन्हा मागच्या वेळेसारखं व्हायचं, त्या विचित्राच्या नरड्यात हा हा जायचा प्रसाद. म्हणून आपल्या मी सरळ इकडे आलो. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आता त्यांना वरती घेऊन या ना मेघनांना, आणि माझ्या देखत हा प्रसाद खायला घाला हो. बरं बरं, हो, तो विचित्राचा प्रॉब्लेम यानेच सुटणार आहे हो. बोलवते मी तिला. घेऊन या. हो. काय ग, कशी आहे चित्र आता? नाना बोलत होते तिच्याशी, पण खचली ती खूप. खचणारच ग. आत्ता आत्ता लग्न झालंय तिचं, आणि लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस किती रोमॅन्टिक असतात माहितीये ना. त्यात हिने प्रेमविवाह केलेला, तेही सगळ्यांचा विरोध मोडून. तिला बिचारीला आता खूप लाजल्यासारखं वाटत असणार ग. असं होऊ नये बाई कोणाचं कधी. तुला काय वाटतं ग मेघना, येईल का मनोज माफी मागायला? नाही म्हणजे मला जरा शंकाच वाटते. हा, जेव्हा जेव्हा त्यांच्यात भांडणं झाली आहेत, तेव्हा तेव्हा चूक उमजल्यावर मनापासून माफी मागितली आहे त्यांनी. नाही, पण काल त्याने जो तमाशा केला ना, ती काही साधी सुधी चूक नाही. म्हणजे एवढ्या सहजपणे कोणी चुकून नाही बोलून जाऊ शकत ग, आपल्या प्रेमाच्या माणसाला तरी, आणि तेही वडीलधाऱ्या माणसांसमोर. खूप दिवसांपासून हा विचार करत असणार तो. त्याचं धाडस तरी बघ. आणि त्याहीपेक्षा मला भीती वाटली ती त्याच्या स्वरातल्या तुच्छतेची. प्रेमात कदर आणि आदर असतो, छत आली की प्रेम संपलं. पण आता पुढे काय करायचं ग? ताई, मला तरी वाटतंय की आपण त्याच्याशी नेहमीप्रमाणे वागून तिला या धक्क्यातून बाहेर काढावं. ताई, ही मण्यांची माळ करायची आहे ना? हो. तिलाच बोलवू का? कामात मन गुंतलं की हळूहळू सावरेल ती. हो ग, चालेल चालेल, बोलव तिला. आलेच. अरे वेगळंच आहे तुम्ही. मेघना तिच्या खोलीत आहे का हो? हो, ती चित्राला बोलवायला गेली. आता मोठा प्रश्नच आहे नाही. सावकाश बस. चित्रा, माळ बनवायला घेतेस? हो. हे घे. आणि 25 मणी झाले ना की एक पेंडंट देते मी तुला, तो मध्ये आला पाहिजे. हा, आणि मग परत 25 मणी, मग स्क्रू लावूया. बाबा बोलवतायत तुला मेघना. काही काम आहे का? म्हणजे नंतर गेलं तर चालेल का? आता मदत करते ना विजयाताईंना. म्हणजे कामाचं नाही माहित मला, पण मेघनांना ताबडतोब वरती पाठवा असा निरोप देऊनच पाठवलंय मला खालती. आता तूच बघ ना. मी काय म्हणते मेघना, तू जाऊन ये, बघ बाबा काय म्हणतात ते. मी आहे ना इथे. आणि विजयाताईंना काही लागलं तर मी आहे ना इथे. बरं, आलेच. देते माझ्याकडे, आणि तो दोरा पण दे. थँक्यू. बसा. तुम्हाला पण इंटरेस्ट आहे का हे करण्यात? हो ना. मग मी तुम्हाला सांगते. हो हे हो, बघा. सांगा ना. ह्या टिकल्या आहेत ना, हा हा, बस बस बस. 25 झाले ना, आता पेंडंट देते मी तुला, तो घाल त्याच्यात. आणि स्क्रू लावायचं काल शिकवलंय ना मी तुला. हो. पटपट शिकलीस चित्रा तू. बाबा बोलावलंत? जय हो. अरे हा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की पुढचे 30 दिवस तुम्हाला हा प्रसाद खायचा आहे. हा, घ्या, खाऊन घ्या, खाऊन घ्या.
नाही नाही नाही, काहीही बोलायच्या आधी मी काय म्हणतोय ते ऐका. हे बघा, तुमची इच्छा आहे ना की ती विचित्रा आणि तो दाढीवाला त्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा, हा, दोघे एकत्र यावेत. हा, हो. मग हा प्रसाद खाल्ला ना की त्या विचित्रा आणि मनोजचा संसार सुखी होईल आणि त्यामुळे तुमचाही संसार सुखी होईल. जय हो, जय हो. या. बाबा, हा प्रसाद वगैरे ठीक आहे, पण तुम्ही जे हे नेहमी म्हणता ना, चित्रामुळे आमच्या संसाराला धोका आहे. हो. प्लीज बाबा, हे बोलणं बंद करा, तरच मी हे खाईन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोजने चित्राची माफी मागितल्याशिवाय मी तिला इथून जाऊ देणार नाही. हो बाबाजी, तरी नाही खाल्ला प्रसाद. बरोबर संकेत दिला होता हो तुम्ही नेहमीप्रमाणे. आता काय करायचं? हा प्रसाद तर त्यांनी खायला पाहिजे बाबाजी. लक्ष असू दे, लक्ष असू दे बाबाजी. हॅलो. हॅलो, ऑल इज वेल? हो. चित्राची तब्येत बरी आहे का? हे सगळं मानसिकच जास्त आहे रे आदित्य. हो, वाटलं नव्हतं असं काय होईल. हा मनोज इतका हट्टी असेल याची कल्पना झाली नाही आधी मेघना. सध्या तरी तिला सगळ्यांच्यात गुंतवून ठेवायला पाहिजे असं वाटतंय मला. तरी बरं आहे, योगायोगानं विजयाताईंचं एक्झिबिशनचं काम नेमकं आत्ता आलंय, त्यामुळे चित्र जरा त्या कामात रमली आहे. आता पण तिथेच आहे हॉलमध्ये, आमच्या बरोबर मण्यांचं काम करते. मनोजचा काही फोन नाहीच ना? नाही, तिकडे पण नाही ना? नाही. जे काय घडलंय ते जरा जास्तच गंभीर घडलंय असं वाटतंय मला. त्यामुळे एरवी त्याला जसा लगेच पश्चाताप होतो तसा यावेळी होईल असं वाटत नाहीये. जरा वेळ द्यावा लागेल बहुतेक. हे पण मनोज स्वतःहून येऊन माफी मागत नाही ना, तोपर्यंत आपण चित्राला पाठवायचं नाही, हे मात्र नक्की आहे. हो, प्रश्नच येत नाही. आज तुझा डान्स क्लास नाही का, की जाणार नाहीये? नाही, जाणार आहे ना, आहे क्लास. क्लास बुडवूच शकत नाही मी. ठीक आहे, चल मग बाय. बाय. जय हो. सुरेशराव, या या. नाही, नाही, बसा बसा. मी बसतो, बसा बसा. कसे आहात सतीशराव? काम बिम चालू आहे का? बस चालू आहे, काही ना काहीतरी रोजचं आपला. जय हो. हो हो, पाहिजेच ते. अर्चनाताई कशा आहेत? त्यांचं ट्रेनिंग कसं चाललंय? मजेत चालू आहे. जय हो, जय हो. या चित्रातही तुमच्या नातेवाईक ना? नात्यापेक्षाही कितीतरी जास्त जवळची. बाबाजी, अहो ह्या बिचाऱ्यांना जास्ती त्रास हो, तुम्हाला खूप त्रास हो. का हो, काय झालं? म्हणजे आता आता बघा, म्हणजे सतीशराव, मनोज चित्राचं लग्न तुम्ही जुळवून दिलं ना, म्हणजे पर्यायाने नानासाहेबांनी सुद्धा. हो. हा, मग आता त्यांच्यामध्ये ही जी काही तलवारबाजी झाली, त्याच्यामध्ये ना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ती जबाबदारी स्वतःवर घेऊ नये. नानासाहेबांनी सुद्धा नाही. सुरेशराव, मला सांगाल का काय झालंय? का माहितीये का काय होतं, अहो हे नवरा बायको भांडतात आणि मग जो मध्यस्थी होतो ना, ते एकत्र येतात आणि त्या मध्यस्थाला दोषी ठरवतात. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ना त्या चित्राताईंना त्यांच्या माहेरीच पाठवून द्या. माहेरी बऱ्या होत्या. आणि हे मनोजराव आहेत ना, त्यांच्या भावाला सांगा की हे आम्ही असं असं केलेलं आहे, रीतसर सांगून टाकायचं. म्हणजे कसं आहे, अहो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नको हो. सुरेशराव, तुम्ही काय, म्हणजे माझ्या लक्षात येत नाहीये. म्हणजे सतीशराव, मला तुमची आणि ही सगळ्या देसाई कुटुंबाची काळजी वाटते हो, म्हणून सांगतोय. हा, बरं मेघना, हे त्याच्यामध्ये. हा, आणि आता हे झालं ना की तू केलेल्या वस्तूंची लिस्ट पण सांग, म्हणजे ह्याचं पॅकिंग झालं की ते करूया. हो ताई. चित्र आहे त्याच्यात. बघा, 10 बँगल स्टँड झालेत, 9 पर्सेस झाल्यात, त्यातल्या 3 पर्सेस जरी काठच्या आहेत. हा,
बर ठीक आहे. विजयाताई हं. मला ते मुखवास ठेवण्यासाठीचं मोठ्या शिंपल्याचं पंचपाळ शिकवणार आहात ना? हो शिकवणार आहे, सगळं शिकवणार आहे. पण आधी ना एकदा हे एक्झिबिशन पार पडू दे बाई, नंतर आपण सगळं शिकूया. आता काय करायचंय, आता आपल्याला जे येते ते एक्झिबिशन मध्ये मांडायचं. हो. माझं हे सगळं निस्तरण्यात इतका वेळ फुकट गेलाय ना तुमचा, शिवाय मनस्ताप आहे. मी किती वेळा सॉरी म्हणू ना कळतच नाहीये मला. असं काही नाहीये ग चित्रा. बघ हा चित्रा, तू असं बोलशील तर नानांना नाव सांगेन तुझं. ते ओरडू देत का तुला? हा हा तुमच्या सगळ्यांचा चांगुलपणा आहे ग. पण याची भरपाई कशी करू खरंच ठाऊक नाही ग मला. ए वेडाबाई, हाय. हाय. हॅलो. हॅलो. मस्तपैकी चहा हवा यार मला, कडक. आता हो. अरे आता थोड्याच वेळात जेवायचं आहे. जेवणाचं पाणी होईल मग. अरे पण मला हवा यार चहा, जाम दमलोय मी. एरवीसारखा होत असतो चहा, पण आज चहा प्यायलाच वेळ नाही मिळाला. सॉलिड तल्लफ आली मला आणि काम पण मनासारखं झालं. त्यामुळे सीप घेत घेत एन्जॉय करणार आहे मी चहा. म्हणून मला चहा हवाच आहे, गरम आणि कडक. माइंड इट. बरं करते. मी करू का? हो. ते पण मेघनासारखा कर. ती झाली ना बॅग? अरे वा, झाली वाटतं तयारी तुमची. हो मग. हे घे. पण तू हे सॉलिड केलंस मेघना. चित्राला तुमच्या त्या एक्झिबिशनच्या कामात गुंतवून टाकलास. नाहीतर ती तोच तोच विचार करत रडत बसली असते. बघ ना यार, बिचारीने एवढ्या प्रेमाने संसार उभा केला आणि सगळी अशी गडबड झाली. माझंच चुकलं यार. तू एवढं सांगत होतीस मला, तरी मी तिला सपोर्ट करत राहिलो. तू पुन्हा तेच बोलतोस आदित्य. अरे नको ना असा विचार करूस. चित्राच्या बाबतीत जे काय घडतंय त्याला फक्त तू जबाबदार नाही आहेस. पण अंशतः ते तसं आहेच ना मेघना. तर त्यावरनं वाद घालणार आहोत का आपण? सोड बरं तो विषय, नंतर बोलू. का? नंतर का बोलू? माझ्याशी बोलायचा कंटाळा आलाय का तुला? अरे हो 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 आलाय. कारण दार उघडे आणि कोणीही येऊ शकतं. कोणी नाही येत. अरे येईल कोणीतरी. चित्रा येऊ शकते. आमचं एक्झिबिशनचं काम जोरात चालू आहे. विजयाताई पण येऊ शकतात. हो का? हो. अरे बापरे, येऊ दे ना मग. या 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 या. या या काय पुरे झाली हा नौटंकी. जा तू बाहेर, चित्र थांबली असेल. अरे यार मनोज, लवकर ये रे बाबा. मी काय, तुझ्या वागण्यामुळे तुला तुझ्या बायकोचा विरह आहेस, पण मला सुद्धा माझ्या बायकोचा विरह सोसायला लागतोय. नाही बरोबर आहे. असू दे. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. अरे अरे का? अरे आदित्य. मला खोलीतून घालवतेस काय? चालणार नाही. अच्छा, हं. काय करशील रे? काय करशील? मी कुछ नाही. आदित्य, का? आता का? हे पण आदित्य, हं. खरंच बाहेर जातो आता. चित्रा बिचारी ताटकळत बसली असेल. ओके. गुड बॉय. अरे अरे पांघरून घेतोय. हा, दोस्त दोस्त
दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. हॅलो, हे काय तू कशासाठी घेऊन आलास? मी आणलं असतं ना. तू कशाला? अगं मी बाहेर झोपणार आहे तर मी जाणणार ना माझं पांघरून. कशासाठी? मी बाहेर झोपते. इतके दिवस मला बरं नव्हतं म्हणून मी मेघना बरोबर आज झोपत होते. पण आता बरं आहे मला. आणि एवढ्याशा सोफ्यावर तू पाय दुमडून झोपशील तर त्रास होईल ना तुला. ते काही नाही, मी बाहेर झोपते, तू जाऊन निवांत तुझ्या खोलीत झोप. नाही नाही नाही, बिलकुल नाही. मी बाहेर झोपणार आहे, तू आज जाऊन झोप. जा पटकन. अरे कशासाठी? मला खरंच बरं वाटतं आता, मी झोपते बाहेर. दे. नाही अगं, मेघना ओरडेल मला. मी बोलेन मेघनाशी. काही बोलू नकोस तू. आणि मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी झोपतो इथे व्यवस्थित. आदित्य तू माझा ऐक, तू आज जाऊन झोप. अरे तू माझं ऐक ते काही नाही, तू इकडे अगं, दे. प्लीज अरे, प्लीज प्लीज प्लीज. अरे मी झोपतो इथे, मी काही ऐकत नाहीये तुझं. आदित्य ऐक ना प्लीज. नाही. आदित्य हम्म, अरे तू आज जाऊन झोप, तुला ऑफिस पण आहे सकाळी. मी घरीच आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. तू दे इकडे मी झोपतो इथे, प्लीज. प्लीज आदित्य. हे बघ, दरवाजा राहिलाय बंद करायचा. मी आलोच दरवाजा बंद करू. हा प्लीज, मी बाहेर झोपतो, नाही तर मला घरातून काढून टाकतील सगळे लोक. ठीक आहे, गुड नाईट. गुड नाईट. हाय. हाय. काय आज एकदम स्टाईल वगैरे? अरे बाबा, तिकडे काय काय झालं 10 दिवसात, तो धबधबा झेलायचा आहे ना मला, म्हणून जरा फिट राहतोय, बाकी काही नाही. नको नको, उगाच एक्सप्लेनेशन देऊ नकोस. हा अरे वा सतीश, अर्चू खुश होणार आहे तुला बघून. बघ बघ, वा. सगळ्यांना माहिती. बघ. अरे का माझ्या जीवाशी खेळताय हा? मी निघतोच ना. अरे अरे, थांब, 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 थांब. हा, आणि आपण आरचूला ते पण सांगूया. ती इथे नव्हती तेव्हा सीमा सीमा सीमा. इथे येत होती ते हो, भेटायला. म्हणजे काय? काय? ती तुला रोज काहीतरी खायला घेऊन यायची, हा. मग तुम्ही संध्याकाळी फिरायला जायचा, हातात हात घालून पिक्चर बघायला. बसायचं. अरे लबाड. सांगणार ना. अरे का खेळताय माझ्या जीवाशी? काय पाप केलंय मी? हा, सीमा हे नाव फक्त ऐकलंय मी, कळलं ना? ए बाबानो, अर्चूचा गैरसमज झाला ना तर तो गैरसमज दूर करण्यासाठी 7 जन्म घ्यावे लागतील मला. अरे थांबवा ना तुमच्या थापा, थांबवा प्लीज प्लीज. बर बर, चल ठीक आहे चल. नाही सांगत, नंतर सांगू आम्ही कधीतरी. हा, हे काय नंतर काय सांगतो? हे बघ, धबधबा आला तुझा. थांब 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 थांब, अर्चू थांब, थांब थांब थांब. अरे अरे काय यार, फिलिंग आहे की नाही काही? मग रोमांस? काय? हो. एक मिनिट. 1 2 3. ला 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 ला. ए नाही रे. ला 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 ला. अरे चल गा, चल गा. हा, चल. कसा आहे? म्हणजे तू बोल. मस्त. वा 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 वा. एक मिनिट. आता काय? अरे फोटो तो बनताय ना बॉस. बर पटकन पटकन. हा, अर्चो पोच दे. काहीतरी पोज दे ना यार. हा यार. अरे हे एवढंच येणार अरे आता. चल ना, माझं रिक्षाचं बिल वाढतंय. परत म्युझिक देऊ का? ला 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 ला. येस. झालं, नवऱ्याला भेटून झालं. हो? ये जरा भावांना भेट, इकडे ये. आधी वाटत नाही गेला. मग कसं झालं ट्रेनिंग? मस्त. वा वा. ती रिक्षा का थांबली अजून? अरे अरे पेमेंट. हो, पैसे. हो, दे ना, हो, पैसा. दे, 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 दे. आता पुरे का? हा अगं माई. छे, हसून हसून पोट दुखायला लागलंय माझं. काय करते गई? अगं माई, आत्ताशी कुठेतरी 2 दिवसांच्या स्टोऱ्या कव्हर झाल्यात, अजून 8 दिवसांच्या बाकीच आहेत. नाही बाई, नाही नाही, हा, शक्य नाही माझ्याने आता. छे, आई ग, नाही बास. अगं, पुरवून पुरवून सांग ना. अरे म्हणजे सकाळी एकदा सांग, दुपारी सांग, संध्याकाळी सांग. आणि तुझ्या पोटात राहत नसेल ना तर बाई
तर तू ना सतीशला सांग बाई सगळं, पण आम्हाला नको. सतीशला काय सांगणार मी पण आधी मला तुम्हाला सांगायचंय. पण काय हो देवा काय सॉलिड नकला करतात आई, आई गं. तुमच्या त्या एक्झिबिशनचं ते ट्रेनिंग मधलं कोणी आम्हाला भेटलं ना तर आम्ही लगेच ओळखू. इतकं तुम्ही प्रत्येकाचं अगदी हुबेहूब वर्णन आणि नक्कल करून दाखवली. नक्कल कसली, आपण सगळे तिचे स्टुडंट आणि ही टीचर असं आपल्याला लेक्चर देते ती, कळलं ना. लहानपणीचं आठवतं का काही आपल्याला? हा तुला सांगते मेघना, ही ना सुट्टीमध्ये मला आणि नानांनाशी बसवायची बरं का. आणि हिच्या बाई कधी हिला मारत नसेल बरं का शाळेत, पण ही मात्र पट्टी घेऊन आम्हाला मारायची आणि आम्ही आपले गरीब बापुडे आई बाबा सगळं सहन करायचो. इतकी मारायची आम्हाला. तुझं तोंड नाही का ग दुखत बोलून बोलून? दुखत ना मग. माझं हसून हसून गाल दुखायला लागलेत आता. असे असे नाठाळ विद्यार्थी समोर असताना मी काय करणार. नाठाय का बघितलंस? आम्ही नाठाय म्हणे. हा आम्ही नाठाय. तोंड दुखत नाही आम्हाला असं बोलताना. नाठाय म्हणे आम्ही. सॉरी नाही नाही ऐक 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 अगं तिकडे तर ना मी नॉन स्टॉप नुसती बडबड करत असायचे आणि ना तिसऱ्या दिवशी काय झालं माहितीये. ए बाई नको ग नको. नाही नाही ताई बास बास पुरे पुरे. तुम्ही चहा घ्या ना तो थंड होईल. चहा घ्या आधी. गप्पा एकदम गप्पा. अगं चल चहा घे. तिकडे का नॉन स्टॉप. अय्या ही कधी आली ही?